सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे हे संगनमतानं विरोधी समाज घटकांचं नेतृत्व संपवण्याचा डाव रचत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा प्रभाग क्रमांक 7 चे शिवसेना पॅनल प्रमुख अमोल शिंदे यांनी केलाय। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे हे संगनमतानं विरोधी समाज घटकांचं नेतृत्व संपवण्याचा डाव रचत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा प्रभाग क्रमांक 7 चे शिवसेना पॅनल प्रमुख अमोल शिंदे यांनी केला। बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप मांडले। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी असताना ते आमदार देवेंद्र कोठे यांना हाताशी धरून रात्री बेरात्री सोलापुरात फिरत असल्याचा दावा अमोल शिंदे यांनी केला। पालकमंत्री स्टँड एरियामध्ये पान टपरीवर बसून दोन्ही प्रभागाची फिल्डिंग लावत बसले होते। एकीकडे पब्लिकला 10 वाजता फिरायचं नाही म्हणून सांगता आणि स्वतः कॅनवा घेऊन या यंत्रणेचा अशा पद्धतीचा गैरवापर करत बसणार। तर हे बघा, वेलकम पान शॉप वर आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री साहेब, मंत्री महोदय साहेब, आपण कधीतरी सोलापूरला यायला पाहिजे, सोलापूरचं पालकत्व घ्यायला पाहिजे। पण तुम्ही 8 दिवस ठाम बसून देवेंद्र कोटेच्या नादी लागून तुम्हाला टपरीवर त्यांनी आणून बसवलंय। या देवेंद्र कोटेंनी ही वस्तुस्थिती, हे किती सोलापूरकरांना ही गोष्ट पटणारी आहे की रात्री पालकमंत्री महोदय स्वतः बसून अशा गोष्टी करत असतील तर इलेक्शन कुठे जाणार। या माध्यमातून प्रभाग क्रमांक 6 मधील मराठा समाजाचे उमेदवार आणि नेतृत्व अमोल शिंदे तर प्रभाग क्रमांक 5 मधील दलित चळवळीचे नेते आनंद चंदनशिवे तसंच प्रभाग क्रमांक 15 मधील धनगर समाजाचे नेते चेतन नरोटे यांना संपवण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोपही अमोल शिंदे यांनी केला। आमदार देवेंद्र कोठे यांनी यापूर्वी राजाभाऊ खराडे, त्यानंतर अमोल शिंदे आणि आता पद्माकर काळे यांचा वापर करून मराठा समाजाचं नेतृत्व संपवण्याचा विडा उचलला असल्याचा आरोपही अमोल शिंदे यांनी यावेळी केला। खास करून त्यांनी ज्या पद्धतीनं प्रभाग 7 मध्ये मराठा समाजाचं नेतृत्व असलेलं संतोष भाऊ पवार, तुम्हाला माहित आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून ते शहरभर फिरतात। मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून शहरभर काम करतो। आज प्रभाग 7 चा जरी मी उमेदवार असलो तर तुम्हाला माहित आहे शिवसेना म्हणून मी पूर्ण जिल्हा प्रमुख या नात्यानं शहरामध्ये काम करतात। हे चेतन नरोटे असतील, हे धनगर समाजातून येणारं नेतृत्व आहे। ह्या चेतन नरोटेंना आनंददादा चंदनशिवे हे दलित समाजातून येणारं नेतृत्व आहे। हे नेतृत्व बाहेर आलं नाही पाहिजे, या नेतृत्वाला दाबून टाकायचं हे कोटे परिवार कायम करत आलेलं आहे। ह्याचे उदाहरण आपण बघितलं। तात्यासाहेब कदाचित काय लोकांना न्याय तर देत होते, पण देवेंद्र ज्या पद्धतीनं ही सगळी मंडळी संपवण्याच्या दृष्टिकोनातनं, म्हणजे मराठा समाजाचं नेतृत्व संपून टाकायचं, धनगर समाजाचं नेतृत्व संपून टाकायचं, दलित समाजात या भागातला नेता राहिला नाही पाहिजे। कोण जे कुणी असतील ते त्यांच्या घरी पाणी भरत असेल तर त्याला नेता म्हणून फिरता येईल, अन्यथा कुणालाही तिथं काम करण्याची संधी देणार नाही। इतक्या क्रूर भावनेतनं यांनी इथं राजकारण करण्याचा प्रयत्न याआधी केला। महापालिकेत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांना जी हुजूर करणारीच माणसं सभागृहात हवी असल्याचा त्यांचा हेतू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यापूर्वी नगरपालिका निवडणुकीत दडपशाहीमुळं भाजप अडचणीत आला होता। आता महानगरपालिका तसंच जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही असाच षडयंत्राचा डाव आखला जात असल्याचा आरोप करत सोलापूरकरांनी हा डाव हाणून पाडावा असं आवाहन अमोल शिंदे यांनी केलं। दरम्यान जाणीवपूर्वक आपल्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असून यंत्रणेकडून आपल्याला अटक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीतीही अमोल शिंदे यांनी व्यक्त केली। मी इलेक्शन लोकशाही पद्धतीनं बिगर पैशाने लढणार आहे। मला मतं द्यायची असतील तर प्रेमाने कामाने द्या। मी कधी कुणाला दमदाटी करणार नाही। मी कुणालाही शक्ती प्रदर्शन करून माझी ताकद दाखवून मला इलेक्शन जिंकायचं नाही, लढायचंही नाही। मला माहित आहे 5 वर्षाची काय कामं केलेत ती उड्या डोळ्यांनी सोलापूरकरांनी बघितलेत। त्यासाठी ते मला मतं देतील, नाही द्यायचं असतील तर नाही देतील। पण मी सांगतो की पालकमंत्री महोदय काल देवेंद्र कोठे कित्येक लोकांना पालकमंत्र्यांना सांगत होता देवेंद्र की या माणसाला अमोल शिंदेने दम दिला, पण तेच पोरगं सांगायला
मंत्री महोदय नाही, मला त्यांनी कधीच फोन नाही लावला, कधी बोललं नाही. असं असताना सुद्धा माझ्यावर एक ओळीची फिर्याद देऊन मला उद्या यंत्रणेतनं बाहेर काढण्याचं मोठं षडयंत्र रचलेलं आहे. मीच नाही तर माझ्या कार्यकर्त्यांचंही मनोबल कसलं पाहिजे म्हणून उद्या कित्येक पोरांना सकाळी लिस्ट काढून दिली आहे. निराळ वस्तीतनं कुणाला घेऊन जायचं, अभिमानश्रीतनं कुणाला घेऊन जायचं. असं माझ्याच प्रभागात घडलं असं नाही. गेल्या 8 दिवसात तुम्ही बघितलं असेल कित्येक लोकांना तडीपारीच्या